सारथी युथ फाउंडेशनच्या सामाजिक व व्यसनमुक्ती कार्याला आर्थिक बळ मिळावे तसेच स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने शिवबा ते छत्रपती या महानाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे। हा प्रयोग बुधवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथे सादर होणार असल्याची माहिती फाउंडेशनचे सचिव रामचंद्र वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली। सारथी युथ फाउंडेशन गेल्या 15 वर्षांपासून व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात कार्यरत असून जनजागृती कार्यक्रम, समुपदेशन, हेल्पलाईन सेवा, आरोग्य तपासणी शिबिरे आणि वाहन चालक प्रशिक्षण यांसारखे विविध उपक्रम राबवत आहे। संस्थेने आतापर्यंत हजारो नागरिकांना व्यसनमुक्त करण्यात यश मिळवले असून अनेक कुटुंबांचे जीवन पुन्हा सुरळीत करण्यासाठी योगदान दिले आहे। व्यसनमुक्तीबरोबरच कपडे वाटप, दिवाळी फराळ, महिला सक्षमीकरण, संगणक प्रशिक्षण, शैक्षणिक मदत आणि सायकल वाटप असे विविध सामाजिक उपक्रमही संस्था राबवत आहे। या कार्यासाठी निधी उभारण्याच्या उद्देशाने स्थानिक कलाकारांच्या सहभागातून शिवबा ते छत्रपती महानाट्य सादर केले जाणार असून शिवप्रेमी आणि नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे। नमस्कार, आम्ही आहोत सारथी युथ फाउंडेशन सोलापूर। वर्षांपासून सोलापुरात कार्यरत आहे। आमचं ध्येय आहे की सोलापूर जे जास्त तंबाखू, मावा, गुटखा यासाठी प्रसिद्ध आहे ते तरी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी संस्थेविषयी मी रामचंद्र वाघमारे, सारथी युथ फाउंडेशन या सामाजिक संस्थेचा सचिव। मी शहाजी ढोले, सारथी। मी प्रसाद अतुरकर, सारथी युथ फाउंडेशनमध्ये। सारथी युथ फाउंडेशन ही सामाजिक संस्था सोलापूरमध्ये 2010 पासून कार्यरत आहे। या संस्थेच्या माध्यमातून युवकांच्या सक्षमीकरणासाठी आपण काम करतो। सध्या आपण पाहतो की युवक हा व्यसनाधीनतेकडे जास्त वळलेला दिसतो आहे। सोलापूरमध्ये आपण बघतोय की तंबाखू, सिगारेट, गुटखा, मावा असे जे काही तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचा वापर दिवसेंदिवस वाढताना दिसतोय। तर यावरती आम्ही 2010 पासून काम करत आलेलो आहोत। आतापर्यंत सारथीने जवळपास 3 लाख युवकांपर्यंत पोहोचून हे काम पोहोचवलेलं, म्हणजे सर्वांमध्ये जनजागृती केलेली आहे। यामध्ये शाळा, महाविद्यालय आणि वस्ती पातळी अशा ठिकाणी जाऊन आपण वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो, ज्यामध्ये जनजागृतीची सत्र असतील, पोस्टर प्रदर्शनं असतील, वेगवेगळ्या स्पर्धा असतील। या माध्यमातून युवकांमध्ये व्यसनमुक्तीच्या बाबतीत आपण जनजागृती करतो। हे करत असताना संस्थेच्या माध्यमातून आपण पुढे जे व्यसन करणाऱ्या व्यक्तींसाठी उपचारात्मक काही पद्धती पण आपण वापरलेल्या आहेत, ज्यामध्ये आपण तंबाखू व्यसनमुक्तीच्या संदर्भामध्ये प्रत्यक्ष समुपदेशन असेल, त्याचबरोबरीनं टेलिफोनिक समुपदेशन असेल, ह्या सेवा आपण देतो। याचबरोबरीनं काही युवकांमध्ये तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे जे दुष्परिणाम दिसतात तर ते शोधण्यासाठी आपण शाळा, महाविद्यालय आणि वस्ती पातळीवरती आरोग्य तपासणी शिबिरं घेतो, ज्यामध्ये विशेष करून आपलं मौखिक तपासणी याकडे जास्त लक्ष असतं। याचबरोबरीनं जे आपण पाहतो की सोलापूरमध्ये विडी कामगार वसाहत खूप मोठी आहे आणि या वसाहतीमध्ये असणारे जे विडी कामगार महिला आहेत त्यांचेही असंख्य प्रश्न आहेत। तर त्यांनाही बऱ्याच वेळेला वेगवेगळी जे उत्पादनाच्या संदर्भामध्ये प्रश्न अडचणी येतात, त्यांना आपण वेगवेगळे कौशल्य द्यायचा प्रयत्न करतो। जसं महिलांसाठी शिलाई प्रशिक्षण वर्ग असेल, पुरुष मंडळींसाठी निर्व्यसनी वाहन चालक असं प्रशिक्षण असेल, त्यांची जी मुलं आहेत तर त्यांच्यासाठी आपण वेगवेगळी कौशल्य आधारित प्रशिक्षण घेतो। त्यामध्ये संगणक प्रशिक्षण असेल किंवा व्यावसायिकतेचं प्रशिक्षण असेल, उद्योजकीय प्रशिक्षण असेल, तर हे सर्व कामं संस्थेच्या माध्यमातून चालतात। याचबरोबरीनं काही उपक्रम देखील आम्ही राबवत असतो, ज्याच्यामध्ये कौशल्य आधारित काही उपक्रम असतील, गरजू मुलांसाठी शैक्षणिक मदत असेल, सायकल वाटप असेल, त्याचबरोबरीनं जे कपडे वाटप असतील किंवा अन्नधान्याचं वाटप असेल। आपत्तीजनक परिस्थितीमध्ये देखील आपली संस्था हे सातत्यानं पुढे असते, अग्रगण्य आहे। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागासोबत सुद्धा आपल्या संस्थेचं कामकाज चालतं। आता ही प्रेस कॉन्फरन्स घेण्यापाठीमागचा मूळ हेतू असा आहे की आपण सर्वजण पाहतोय की समाजामध्ये सामाजिक संस्था कार्यरत आहेत, परंतु त्याच्यासाठी जो कार्यासाठी लागणारा जो आर्थिक हातभार आहे तर तो म्हणावा तसा नाही आहे। आणि त्या उद्देशाने आम्ही प्रयत्न करतो की समाजामध्ये जे असणारे जे दानशूर व्यक्ती आहेत तर त्या दानशूर व्यक्तींना एकत्र करण्याच्या उद्देशाने आम्ही सोलापूरमध्ये शिवबा ते छत्रपती हा एक नाट्यप्रयोग आयोजित केलेला आहे।
हा नाट्यप्रयोग सोलापूरचाच आहे. यामध्ये 150 कलावंत सोलापूरचेच आहेत. कलावंतांनाही एक प्रकारे सहकार्य, त्यांनाही एक प्रेरणा आणि त्याचबरोबरीनं या नाट्य उपक्रमामध्ये जो काही प्रवेशिका जी देणगी येणार आहे, तर ती देणगी जी आहे रक्कम ते आपण संस्थेच्या पुढच्या कार्यासाठी वापरणार आहोत. म्हणजे संस्थेचं जे व्यसनमुक्तीचं जे कार्य चाललंय, तर या कार्यासाठी हा म्हणजे आर्थिक एक हातभार म्हणून आम्ही हा उपक्रम सध्या राबवलेला आहे. हेतू असा आहे की सोलापूरमध्ये जे दानशूर लोक आहेत तर ती या कार्यक्रमाला उपस्थित राहावीत, त्यांनी प्रवेशिका देणगी ज्या आहेत तर त्या घ्याव्यात आणि जेणेकरून त्यांना नाट्यप्रयोगही पाहता येऊ शकेल आणि दुसऱ्या बाजूनं की त्यांना सामाजिक कार्यामध्ये हातभार पण लावता येईल. या दुहेरी हेतूने आम्ही हा नाट्यप्रयोग आयोजित केलाय. हा प्रयोग असणार आहे हुतात्मा स्मृती मंदिर येथे 26 तारखेला बुधवार दिन आहे. तर संध्याकाळी 6:30 वाजता हा प्रयोग असणार आहे. तर आपल्या माध्यमातून आम्ही सर्व सोलापूर रसिकांना विनंती करतो आहोत की जास्तीत जास्त सोलापूर रसिकांनी या नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा आणि आपलं सामाजिक दायित्व देखील दाखवावं. खरं तर यामध्ये आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे की प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचवावी, जेणेकरून श्रोतेही यावेत आणि सोबतच आपण सर्वांनीही त्याचा लाभ घ्यावा.